नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 2 दिवसाची शनिवार रविवारच्या सुट्टीमध्ये पुष्कळ रिझल्ट लागले. एकदा विचार आला की एवढे सगळे रिझल्ट तुम्हाला सांगावेत की नाही, गरज आहे की नाही. पण कोणाच्या पोर्टफोलिओमध्ये ते शेअर असतात किंवा विकता आले नाही म्हणून राहिलेले असतात, तर त्यांना त्या कंपनीची पोझिशन समजते. म्हणून सगळे रिझल्ट जेवढे मला मिळाले तेवढे जास्तीत जास्त देते. इंडिया शेल्टर फायनान्स यांचा प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं. रिलायन्स पॉवर खूप जणांकडे अडकलेले आहेत, त्यांचंही प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं. रिलायन्स पॉवरमध्ये सुधार दिसतो आहे, तोट्यातून फायद्यात आली आहे. 397 कोटी तोटा होता, त्याचा 125 कोटी फायदा आहे. ABB प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं इयर ऑन इयर बेसिसवर. थर्मॅक्सचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. 14 रुपये डिव्हिडंड, 4 जुलै रेकॉर्ड डेट. GE शिपिंगचं सगळंच कमी झालं. कन्सॉलिडेटेड रिझल्ट आहे YOY. ज्युपिटर लाईफलाईन यांचा प्रॉफिट कमी झाला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनही वाढलं. बिर्ला कॉर्पचा रिझल्ट चांगला आहे. यांनी 10 रुपये डिव्हिडंड दिला. रेव्हेन्यू, प्रॉफिट, मार्जिन सगळंच वाढलं. रिलॅक्सोचं प्रॉफिट रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन फ्लॅट राहिलं. रिलॅक्सोने 3 रुपये डिव्हिडंड दिला. मन्नापुरमचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, 50 पैसे डिव्हिडंड. नवीन फ्लोरिंग रिझल्ट चांगला आला, तिन्ही गोष्टी वाढल्या, 7 रुपये डिव्हिडंड. एव्हरेडी प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं, 1.5 रुपया डिव्हिडंड. आदित्य व्हिजन रिझल्ट चांगला आला आहे, फायदा दुप्पट झाला आहे, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. डॉक्टर रेड्डीजचा रिझल्ट चांगला आला आहे, 8 रुपये डिव्हिडंड. स्विगी क्वार्टर ऑन क्वार्टर लॉस आहे, इयर ऑन इयर प्रॉफिट आहे. ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू प्लॅटफॉर्म वाढली आहे आणि इन्स्टामार्टची पण GOV वाढली. KPR मिल्स प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन कमी झालं आहे. चोला फायनान्सचं रेव्हेन्यू फ्लॅट राहिलं आहे, प्रॉफिट वाढलं आहे. अल्काईल एमाइन्स बरेच दिवसांनी रिझल्ट ठीक आहे, कारण केमिकल्स पडत होते तेव्हा रिझल्ट खराब होता. यावेळेला रिझल्ट ठीक आहे, प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन कमी झालं आहे, 10 रुपये डिव्हिडंड. लॉईड्स एंटरप्राइजेस प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. किर्लोस्कर फेरस रिझल्ट चांगला आहे, 2 रुपये 50 पैसे डिव्हिडंड. धनलक्ष्मी बँकचं नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं आहे. NPA ग्रॉस आणि नेट दोन्हीही कमी झाले. प्रॉफिट वाढलाय 3.31 वरनं 28.98, म्हणजे जवळजवळ 7 पट 8 पट प्रॉफिट वाढलाय. श्याम मेटॅलिक्स रिझल्ट चांगला आलाय, 2 रुपये 25 पैसे डिव्हिडंड. सेरा सॅनिटरीचा सुद्धा रिझल्ट चांगला आला आहे, 65 रुपये डिव्हिडंड. इंटेलेक्ट डिझाईन रिझल्ट चांगला आहे, 4 रुपये डिव्हिडंड. म्हणजे ओळीने श्याम मेटॅलिक्स, सेरा सॅनिटरी, इंटेलेक्ट डिझाईन
तिन्हीचेही रिझल्ट चांगले आले. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढल्या. UPLचा रिझल्ट चांगला आहे. UPL ही तोट्यातून फायद्यात आली आहे, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर. अर्थात तिचा तोटा होता 1217 कोटी, त्याचा फायदा झाला 828 कोटी. रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढलं, 10 रुपये डिव्हिडंड. पण UPLचा बघायला गेलं तर YOY रिझल्ट खराब आहे, क्वार्टर ऑन क्वार्टर रिझल्ट सुंदर आहे. शक्ती पंपचा रिझल्ट चांगला आहे. त्रिवेणी टर्बाईनचा रिझल्ट चांगला आहे, 2 रुपये डिव्हिडंड. नवीन फ्लोरिन रिझल्ट चांगला आहे. मेघमणी ऑर्गॅनिक्स रिझल्ट सुंदर आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं, तोट्यातून फायद्यात आली. बोरोसिल प्रॉफिट वाढलं, मार्जिन 4%, लॉस कमी झाला. बोरोसिलचा 48 कोटी लॉस होता, तो 20 कोटी राहिला. लॉस कमी झाला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन 4%. अपोलो पाईप प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झालं. शेषशाही पेपर रिझल्ट चांगला आला नाही, 2.5 रुपये डिव्हिडंड. इलेक्ट्रो स्टील कास्टिंग रिझल्ट चांगला आला नाही, 1 रुपया 40 पैसे डिव्हिडंड. ॲफेल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू फ्लॅट राहिलं, मार्जिन वाढलं. ग्राइंडवेल नॉर्टन प्रॉफिट फ्लॅट, मार्जिन फ्लॅट, रेव्हेन्यू वाढलं. येस बँक, आता येस बँकेच्या बाबतीत आपण शुक्रवारी पाहिलंय. स्टेट बँक ऑफ इंडिया 13.19% स्टेक आणि बाकीच्या बँका 6.81% स्टेक विकणार आहेत. तरीही SBI कडे 10% स्टेक राहील. फेडरल बँक 16.6 कोटी शेअर्स आणि बंधन बँक 15.39 कोटी शेअर्स विकणार आहे. पूर्वांकरा बंगलोरमध्ये 24.59 एकर जमीन ते डेव्हलप करणार आहेत. लँड 3,300 कोटी ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू आहे. मॅक्स इंडिया मॅक्स टॉवरचे 3 मजले विकणार आहेत 105 कोटी रुपयाला. ॲपलला 2 पेटंट मिळाले. सोलारा ॲक्टिव्ह अंबरनाथ मधल्या प्लॅन्टची USFDAने तपासणी केली होती. 483 फॉर्म इश्यू केला, पण त्रुटी किंवा ऑब्झर्वेशन काहीही दिले नाही. 0 ऑब्झर्वेशन्स. मेड प्लसची एक सबसिडियरी आहे ऑप्टिवल हेल्थ सोल्युशन. यांचा ड्रग लायसन्स 3 दिवसासाठी सस्पेंड केलं. ग्लेनमार्क इंदोर प्लांटचं USFDAने इन्स्पेक्शन केलं होतं. ऑफिशियल ॲक्शन इंडिकेटेड असं सांगण्यात आलं. अमेरिकेमध्ये रोलर कोस्टर राईड म्हणजे एकदा वरती एकदा खालती असं, पण शेवटी मार्केट तेजीत राहिलं. आपण असं म्हणू शकतो की वेटिंग गेम सुरू आहे. 90 दिवसाची मुदत ट्रम्पने दिली आहे. अमेरिकेने चीनवर 145% टॅरिफ लावलं, तर चीनने अमेरिकेवर 125% टॅरिफ लावलाय. पण चीन आणि अमेरिका यांच्यात डील पूर्ण झालं अशी एक बातमी आहे, पण डीलचे डिटेल्स काही मिळाले नाहीत. पुतिन झेलेन्स्की यांच्यात 15 मे रोजी बोलणी होण्याची शक्यता आहे आणि जून सिरीजमध्ये 5 नवीन कंपन्या वायदे बाजारामध्ये ॲड होतील.
कोणते शेअर तेजीत मंदीत राहतील याच्यामध्ये आज मी जास्त करून तेजीतलेच शेअर दिलेत, कारण गिफ्ट निफ्टीचा अंदाज घेतला तर निफ्टी 500 पॉईंट तेजीत राहील असं दिसत आहे. निफ्टी 500 पॉईंट तेजीत म्हणजे 1200-1300 पॉईंटच्या आसपास सेन्सेक्स तेजीत राहील. म्हणून मंदीतले शेअर फारसे दिले नाही, मी तरी जवळजवळ दिले नाही आहेत. तेजीतच जे शेअर आहेत ते दिले. भारत फोर्ज, टाटा मोटर्स, नोव्हार्टिस हिचाही रिझल्ट बरेच दिवसांनी चांगला आला आहे. AU स्मॉल फायनान्स, KPR मिल्स, येस बँक, इंडिगो, कारण येस बँक ते शेअर जी सुमिटोमो घेणार आहे ती 21 रुपये 50 पैशांनी घेणार आहे, त्यामुळे 1.5 रुपया शिल्लक आहे. कल्याण ज्वेलर्स, ब्रिटानिया, अल्काईल एमाइन्स, डिक्सन, पूर्वांकरा, अडाणी पोर्ट, नजारा, पर्सिस्टंट, BDL, PI इंडस्ट्री, आयॉन एक्सचेंज, मिश्र धातू, माझगाव डॉक्स, HDFC बँक, इन्फोसिस, शक्ती पंप, RVNL, कारण जून सिरीज मध्ये जे 5 शेअर ॲड होतात त्याच्यात RVNLचा पण समावेश आहे. कोफोर्ज, गोदरेज कन्झ्युमर, वेदांता, नवीन फ्लोरिन, सेरा सॅनिटरी, कोरोमंडल, मॅप माय इंडिया, नाल्को, BEL, आरती इंडस्ट्री, कॅनरा बँक आणि केन्स टेक्नॉलॉजी, KAYNES. आज मार्केट तेजीत राहील, कारण भारत पाकिस्तान जे जिओपॉलिटिकल जे टेन्शन होतं त्याच्यामध्ये सीज फायर झालेला आहे. टॅरिफच्या बाबतीतही सुधारणा होते आहे आणि पुतिन आणि झेलेन्स्कीमध्ये जरासा समेट होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. त्यामुळे सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, तर मार्केट तेजीत राहील. अगदी 1200 पॉईंटच्या आसपास तरी सेन्सेक्समध्ये तेजी राहील असं वाटतंय. तरीही आपलं मार्केट फजिती करण्यात एकदम एक्सपर्ट आहे. कधी फजिती चांगल्या बाजूची असते, कधी फजिती मंदीच्या बाजूची असते. तर बघूया, तेजीच्या बाजूची फजिती झाली तर ठीक आहे, सगळेजण त्यामुळे खुश होतात. आज मार्केट कसं चालतंय ते आपण पाहूया. बँका आज बंद आहे, करन्सी मार्केटसुद्धा बंद आहे, फक्त इक्विटी मार्केट चालू आहे. तर बघूया काय काय होत आहे ते. नमस्ते.